व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सतीशजी बडवे सर, सुयश प्रकाशनचे आदरणीय श्री सुहासजी, चोरघडे परिवार आणि आपण सर्व वारकरी संप्रदायिक वैकुंठवासी रंगनाथ तात्यांवरती प्रेम करणारे श्रोते, संत सज्जन, माता भगिनी, सर्वप्रथम तात्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वारकरी संप्रदाय स्वरूप आणि साहित्य या ग्रंथाचं आणि त्याचबरोबरीनं तात्यांच्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन झालं असं आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी जाहीर करतो. मी फार वेळ प्रवचन म्हणून काही करणार नाही. मी आपल्याला बसून बोला असं म्हणालो, त्याच्या मागे आमचंही एक कारण आहे. कारण आपल्यालाही बसून बोलण्याची प्राध्यापक असल्यामुळे सवय नाही आणि आम्ही उभा राहून बोलायला लागलो की श्रोत्यांना 2 तासांची निश्चिंतीची भीती असते. म्हणून मी आपल्याला म्हटलं की आपण बसून बोला, म्हणजे आम्हालाही बसून थोडक्यात बोलता येईल. दुसरं काही कारण नाही. कारण आम्ही उभा राहून बोलायला लागलो की कमीत कमी 2 तास. आज या दोन्ही ग्रंथाचं प्रकाशन इथे संपन्न झालं. या ग्रंथाची मुद्रण प्रत आणि काल चोरघडे सरांनी मला तो ग्रंथ दिला म्हणून तो ग्रंथाचंही दर्शन या निमित्तानं मला करता आलं. मी अंतःकरणपूर्वक वारकरी संप्रदायाचा एक पाईक म्हणून अंतःकरणपूर्वक चोरघडे सरांना धन्यवाद देतो की इतक्या उत्तम ग्रंथाची निर्मिती आपल्या पितृस्मरणाच्या निमित्तानं आपण केलीत. संप्रदायाच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो. याच्या मागे माझ्या ज्या भूमिका आहेत, माझं जे कारण आहे ते कारण मी पुढे स्पष्ट करतो. परंतु भारतीय संस्कृती, भारतीय तत्वमीमांसा ही संस्कृती आपल्याला असं सांगते की मनुष्य जन्माला येताना 3 प्रकारची ऋण घेऊन जन्माला येतो. त्याच्यातलं एक ऋण असतं देवऋण, दुसरं ऋण असतं संत किंवा ऋषी ऋण आणि तिसरं ऋण असतं ते माता पित्यांचं ऋण. ही 3 ऋणं घेऊन मनुष्य जन्माला येतो. माणसानं कोणत्या ऋणामध्ये अडकू नये, कुठली कर्ज आपल्या डोक्यावर शिल्लक राहू नयेत, हे खरं आहे. त्यामुळे या 3ही ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणं हे जीवनामधलं एक प्रमुख कर्तव्य आहे. या 3ही ऋणातून उतराई झालं पाहिजे ही गोष्ट खरी आहे. पण या 3ही ऋणातून उतराई होता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपण काय केलं म्हणजे देवाचं ऋण फिटणार आहे? आपण काय केलं म्हणजे ज्ञानोबराय तुकोबरायांचं आपल्यावरचं ऋण फिटणार आहे? आपण अगदी श्रद्धेने, भावनेने इतकंही म्हणू शकतो की आपल्या कातड्याचे जोडे करून जरी तुकोबरायांच्या पायामध्ये घातले तरी तुकोबरायांचं ऋण आपल्यावरचं फिटणार आहे का? काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा, तुकोबरायच म्हणतात. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. त्यांच्या उपकारातून उतराई व्हावं आमच्याजवळ काय आहे? आम्ही काय दिलं म्हणजे ज्ञानोबराय तुकोबरायांचे उपकार फिटतील, चोखोबरायांचे, गोरोबा काकांचे, जनाबाईंचे उपकार आमच्यावरची फिटावेत? काय करावं लागेल? काही करता येत नाही. काही केलं तरी ते कमी आहे. आणि तसंच माता पित्यांचं ऋण फिटणं हे सुद्धा अशक्य आहे. अवघड आहे म्हणत नाही मी, अशक्य आहे असं म्हणतो. अवघड नाही, अशक्य आहे. काय केलं म्हणजे आईवडिलांचं ऋण फिटेल? उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करणं, जरा एक जाता जाता बोलतो, उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे उपकारकर्त्यांनी अडचणीत यावं अशी भावना व्यक्त करणं आहे. असं आहे. समजा तुम्ही जर मला 10 रुपये दिलेत माझ्या अडचणीच्या काळात, त्या 10 रुपयाचं ऋण राहील की नाही माझ्यावर?
तुम्ही 10 रुपये दिलेत मला म्हटल्यानंतर माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही 10 रुपये दिले, हे माझ्यावरचं ऋण आहे, ते राहील. मग ते ऋण फिटावं असं मी म्हणणं म्हणजे काय? मी माझं ऋण कधी, मी तुमचे 10 रुपये परत करणं म्हणजे माझ्या ऋणातून मुक्त होणं आहे. बरोबर आहे ना? याचा अर्थ असा की तुम्ही दिलेल्या 10 रुपयाचं ऋण माझ्यावरचं फिटावं अशी भावना करणं म्हणजे तुमच्याजवळ 10 रुपयेही नसावेत आणि त्यावेळेला मी तुम्हाला 10 रुपये द्यावेत अशी भावना व्यक्त करणं आहे. कसं आम्ही हे ऋण फेडणार आहोत? काय आईवडिलांच्या ऋणातून कसे उतराई होणार? कसं? याच्याकरता काही करता येत नाही. पण याच्या मागे एक विचारधारा आहे, याच्या मागे एक चिंतन आहे, साधा विचार आहे. आपल्याला यांचं ऋण फेडता येत नाही ही गोष्ट खरी आहे, पण फेडता येत नाही म्हणून फेडण्याचा प्रयत्नही न करणं हा जघन्य अपराध आहे. मी आपल्याला साधं सांगतो, एक सिद्धांत सांगतो, बघा जमतंय का? एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही असं म्हणणं हे जास्त पुरुषार्थाचं असतं. हा विचार करा. मी उदाहरण सांगू आपल्याला. माऊलींच्या सोहळ्यामध्ये चालताना खालूनच सासवडचा घाट बघून तिथून एसटी पकडून घरी येण्यापेक्षा 10 सासवडच्या घाटामध्ये आपटून पडणं हे केव्हाही आनंदाचं आणि केव्हाही पुरुषार्थाचं. मला जमतच नाही म्हणून मागे येण्यापेक्षा, भर्तृहरीने एके ठिकाणी म्हणताना असं म्हटलंय की अनेक प्रतिबंध येतात माणसाच्या जीवनामध्ये, अनेक येतात. प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन नीचैहि प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती मध्या विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनामन परित्यजंती असं भर्तृहरीचं एक वचन आहे. काही माणसं आपल्याला जमत नाही म्हणून सुरुवातच करत नाहीत. मध्ये अडचणी येतील, नकोच. चालायला लागले की नको, अडचणी येतील, नकोच, कामच सुरू करत नाही. हा नीच वर्ग आहे. प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन न खलु प्रारभ्यते नीचही. अरे हा नीच वर्ग आहे. वात्सायनाने याला फार चांगलं उदाहरण दिलं सर. वात्सायनाने असं म्हटलंय की काही लोक इतके विचित्र असतात की पक्षी दाणे खाऊन जातील म्हणून पेरणीच करत नाहीत. काय विचित्रपणा. पण काही लोक याच्यामध्ये असे असतात की ते सुरू करतात पण काही अडचणी आल्या की तिथं थांबून जातात. हा मधला वर्ग आहे. आणि सर्वश्रेष्ठ वर्ग हा आहे की कितीही अडचणी आल्या तरी आपल्या मुक्कामाला पोचल्याशिवाय जे राहत नाहीत तो सगळ्यात उत्तम वर्ग आहे. आम्ही प्रयत्न तर केले पाहिजे. हे उपकार फिटायचे नाहीत ही गोष्ट जरी खरी असली तरी उपकाराची उतराई करण्याचा प्रयत्नही न करणं याच्यासारखा दुसरा करंटेपणा नाही. मग उपकार फेडावेत याच्याकरता काय करावं? तर याच्यासाठी सगळ्यात प्रशस्त मार्ग जो सर आपण अवलंबला तो आहे. आपण अवलंबला तो प्रशस्त मार्ग आहे. आपण या ग्रंथाच्या प्रकाशनाने, वडिलांच्या चरित्र प्रकाशनाने आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही. तुम्ही म्हणालात ते बरोबरच आहे की मी काही केलं अशातला भाग नाही आहे. आपल्या कुटुंबाने केलं, त्यांनी तुमच्याकरता केलं ते कर्तव्य म्हणून केलं, तुम्ही त्यांच्याकरता करतात हे कर्तव्य म्हणून करत आहात. पण त्यातल्या त्यात प्रशस्त मार्ग जर कोणता असेल तर आम्ही सांगतो तो हा आहे की आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एखादं कीर्तन करणं, एखादा सप्ताह करणं, पारायण करणं, कीर्तन प्रवचन करणं आणि त्या उत्सवांमधून अशा पद्धतीची ग्रंथ निर्मिती करणं हा सगळ्यात प्रशस्त मार्ग आहे. कारण याच्यातून जरी त्याच्यावरच्या गंध जर आपण बघितलं तर ते पांडुरंगाचं आहे. पांडुरंगाचं गंध हे स्वरूप आहे, पांडुरंगाच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे, पांडुरंगाच्या स्वरूपाचं प्रतीक आहे. त्या गंधाचं विवरण करणं आत्ता माझं काम नाही आहे. परंतु या ग्रंथामधून जे काही संत वाङ्मयाच्या संबंधानं वैचारिक ओहापोह केला गेला ते सगळं संत वाङ्मय ज्याला आराध्य मानून प्रवृत्त झालं, मानवाला प्रवृत्त करण्याकरता म्हणून प्रवृत्त झालं, हा जो त्यांचा प्रवृत्ती धर्म ज्या परमात्मा पंढरीनाथाच्या प्राप्तीकरता सिद्ध झाला त्या पंढरीनाथाची सेवा या निमित्तानं झाली. यातले सगळे लेख हे संत वाङ्मयावरचे असल्यामुळे याच्यातून संतांची सेवा झाली. आणि संत वाङ्मय आणि परमात्मा हा आपल्या वडिलांच्या अत्यंत आवडीचा, परमप्रेमाचा
आणि प्राणोत्कट असा विषय असल्यामुळे आणि त्यांचं चरित्र छापल्यामुळे आपल्या आईवडिलांची सेवा या निमित्तानं झाली. उपकारातून उतराई होण्याचा हा एक अतिशय स्तुत्य आणि प्रशस्त मार्ग आहे असं मला वाटतं. या निमित्तानं मी तुम्हाला धन्यवाद देतो. हे दोन्ही ग्रंथ मी बघितलेत. ग्रंथ न बघता त्याच्यावर बोलू नये असं समर्थांनी म्हटलंय. समर्थ म्हणतात जो ग्रंथ न पाहता त्याच्यावर बोलतो तो एक मूर्ख आहे. त्याच्यामुळे ग्रंथ पाहिलाय मी आणि म्हणून आता थोडंसं बोलतो. मला बोलायलाच बोलवलंय त्यामुळे बोलतो थोडंसं. असं आहे, संतांचं वाङ्मय हे मानवी जीवनाच्या कल्याणार्थ प्रवृत्त झालेलं आहे. निर्मिती कशा करता? काय तुकाराम महाराजांचं अडलं नव्हतं. सहज बोलणं त्यांचं होतं, पण सरांनी सांगितल्यासारखं गंगाजीपंत मवाळ आणि संताजी महाराज जगनाडे या दोघांनी ते उतरवून घेतलं म्हणून आज एवढं तरी वाङ्मय आपल्यापर्यंत पोहोचलं. अनन्यसाधारण उपकार आहेत त्यांचे. काही गेलं काही राहिलं. अर्थात तुकाराम महाराजांच्या मुखातून ती वाणी बाहेर पडत होती, त्याच्याकरता काही प्रयत्न नव्हते मागे. सहज तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी असं तुकोबारायांनी म्हटलं. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती, हे तर आपल्याला मान्यच आहे, माहितीच आहे. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथ महाराज, नामदेवराय, सगळ्या संतांचे अभंग अंशतः तरी आज सुदैवानं आपल्याला उपलब्ध आहेत. अंशतः का असे ना, पण आहेत. हे सगळं वाङ्मय जे निर्माण झालं, या वाङ्मयामध्ये आपली तत्वजिज्ञासा संपावी म्हणून तत्वज्ञानाची विशेषत्वानं हेतुतः मांडणी करण्यात आलेली नाही. मी मुद्दाम बोलतो हेतुतः. तुकोबाराय काय तत्वज्ञान मांडायचं म्हणून बोलत होते अशातला भाग नाही आहे. चोखोबाराय काय तत्वज्ञान मांडायचं म्हणून बोलत होते काय? नाही ना. त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या उपासनेने, त्यांच्या अभ्यासाने, त्यांच्या श्रद्धेने, त्यांच्या वैराग्याने, त्यांच्या विवेकाने, त्यांच्या समर्पणाने जो काही भगवत स्वरूपाचा त्यांना अनुभव आला, तो अनुभव जेव्हा अधिष्ठान म्हणून, अधिकरण म्हणून आपल्या जीवनामध्ये राहतो आणि त्या अधिकरणावर प्रपंच जगत असताना प्रपंचामध्ये येणाऱ्या अनुभवांवर त्या अधिष्ठानातून एक स्वाभाविक शाब्दिक प्रतिक्रिया जेव्हा उत्पन्न होते, त्यावेळेला ते वाङ्मय त्यांच्या मुखातून सहज बाहेर पडतं. त्याच्याकरता प्रयत्न करावे लागत नाही. ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया. चोखोबारायांना मंदिरात जाऊ दिलं नाही, चोखोबारायांनी जे विधान केलं ते त्याच्यावरची एक स्वाभाविक प्रतिक्रिया. तुकोबारायांची चाहूल लागली म्हणून चिमण्या उडून गेल्या आणि तुकोबारायांनी देवाला सांगितलं, देवा हे असं कसं? अवघी भूते साम्य आली देखील यामुळे काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. अरे माझी चाहूल लागल्यावर चिमण्याने उडून जावं असं काय पाप मी केलंय? माझ्या मनात काही चिमण्यांबद्दल द्वेष आहे का? चिमण्यांच्या अंतःकरणात माझ्याबद्दल द्वेष असण्याचं काही कारण आहे का? माझ्या अंतःकरणात द्वेष नाही, चिमण्यांच्या नाही. मग माझी चाहूल लागल्यावर मी येतो म्हणून चिमण्या उडून गेल्या, कशा करता देवा? तुकोबारायांना वाईट वाटलं याच. केवढं विलक्षण आहे, केवढं विलक्षण आहे. चिमण्या चाहूल लागली म्हणून चिमण्या उडून गेल्या तर तुकोबारायांना वाईट वाटलं. आमची चाहूल लागून चिमण्या उडल्या नाहीत तर आम्हाला वाईट वाटतं. अरे आम्ही येऊन उडत नाहीत म्हणजे काय? एवढा मी हभप परमपूज्य, माझी चाहूल लागून चिमण्याने उडू नये, मला त्याचं वाईट वाटेल. तुकोबारायांना उलटं झालं आणि त्या चिमण्या उडून गेल्यानंतर तुकोबारायांनी देवाकडे तक्रार केली, देवा हे बरोबर नाही. माझ्या मनात द्वेष नसताना जर त्या चिमण्या उडाल्या असतील तर माझ्यामध्ये काहीतरी दोष आहे. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. आणि मग जेव्हा त्या चिमण्या तुकोबारायांच्या अंगावर येऊन बसल्या तेव्हा तुकोबारायांना वाटलं हां आता बरं झालं. ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे ना. चिमण्या उडून गेल्या हे बघितल्याबरोबर लगेच तुकोबाराय धावत पळत घरी आले, खिडकीजवळच्या टेबलावर कागदांचा गठ्ठा घेऊन बसले आणि आता हे यमक जमलं नाही म्हणून कागदाचा चोळामोळा करून टाकून दिला आणि दुसरा कागद लिहायला गेला, असं नाही ना घेतलं. ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया, उत्स्फूर्त प्रतिक्रिया. याच्यामध्ये तत्वज्ञान आणलेलं नाही, तत्वज्ञान आलेलं आहे. याच्यामध्ये साहित्य आणलेलं नाही, याच्यामध्ये साहित्य आलेलं आहे. याच्यामध्ये जीवनमूल्य, मगाशी आपण बोललात मानवी जीवनाच्या कल्याणाची जीवनमूल्य याच्यामध्ये हेतुतः मांडलेली नाहीत. अरे ती स्वतःहून तुकोबारायांच्या अभंगामध्ये, ज्ञानोबारायांच्या ओव्यामध्ये चालत आलेली आहे. हे सोपं नाही आहे. याच्या मागच्या भूमिका सरांनी सांगितल्या. मला आता मी पुन्हा ते अधोरेखित करत नाही, पण एका बाजूने अभ्यास आणि दुसऱ्या बाजूने उपासना या दोन्हीचा समन्वय संतांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला दिसून येतो.
म्हणून ही दोन्ही पुस्तकं मला छान वाटतात. आणि या दोन्ही पुस्तकाचं आता आपण केलंय, त्यांची पहिली पुण्यतिथी आहे म्हणून आपण ते केलंय, पण याच्यामध्ये एक सहज औचित्य साधलं गेलं. एका बाजूने मोठ्या ग्रंथामधून ते जे तत्वज्ञान त्यांनी अभ्यासलं, ज्या तत्वज्ञानाचं श्रवण त्यांनी कीर्तन प्रवचनांमधून आयुष्यभर केलं, त्या तत्वज्ञानाची मांडणी आहे. आणि ते तत्वज्ञान आपल्या जीवनातून कसं सहज अभिव्यक्त करता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे चरित्र आहे. चरित्र आणि तत्वज्ञान, संतांचं चरित्र आणि संतांचं वाङ्मय या दोन गोष्टी एकमेकांना सोडून कदापि राहू शकत नाहीत. संतांचं वाङ्मय म्हणजे त्यांच्या चरित्राचं शब्दबद्ध रूप असतं आणि संतांचं चरित्र म्हणजे त्यांनी जगलेल्या तत्वज्ञानाचं आचरणशील कर्तृत्व असतं. या दोन गोष्टी आपल्याला चरित्र आणि तत्वज्ञानामधून दिसतच असतात. त्याची अभिव्यक्ती त्यांना हेतुतः जरी करावी लागत नसली तरी ती होत असते. आम्ही हे म्हणजे अनेक वेळेला मला हे सांगावं वाटतं, बोलावं वाटतं की ज्या वेळेला ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगायला बसले असतील नेवासा क्षेत्रामध्ये, त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराज समोर आहेत, मुक्ताबाई आईसाहेब समोर आहेत, सोपान काका समोर आहेत, बाजूला सच्चिदानंद बाबा लिहून घ्यायला बसलेले आहेत. ज्ञानोबारांचे त्या काळातले श्रोते ज्ञानोबारांच्या समोर कानामध्ये प्राण आणून ऐकायला बसलेत की आता कधी माऊलींचं वचन बाहेर पडतंय. आणि ज्ञानोबाराय आता श्रोत्यांना काही सांगण्याकरता, आपलं गुरुस्तवन गुरुवंदना करण्याकरता आतुर आहेत ओम नमोजी आद्या लिहिण्याकरता, बोलण्याकरता. सच्चिदानंद बाबा लेखणी सरसावून बसलेत आणि आता ही गीतेवरची टीका व्यक्त करायला सुरुवात होणार एवढ्यात संस्कृत, प्राकृत आणि मराठी या तिन्ही ग्रंथातले सगळे शब्द ज्ञानोबारायांच्या व्यासपीठाभोवती गोळा झाले आणि या शब्दांनी ज्ञानोबारायांना प्रार्थना केली की आपण गीतेवर टीका सांगता आहात असं आम्हाला कळलंय, तुमच्या ग्रंथामध्ये एकदा आमचा वापर करा, आमचं जीवन धन्य. त्यांनी ग्रंथरचना केल्या हेतुतः केल्या असतील, काही उत्स्फूर्ततेनं व्यक्त झाले असतील, पण या सगळ्या ग्रंथाभिव्यक्तीच्या मागे एकच हेतू आहे, सामान्य जनांचं कल्याण व्हावं, आपल्याला जे ज्ञान मिळालं ते आपल्याला इतरांना देता यावं. कारण आपला वारकरी संप्रदाय हा ज्ञान मिळवण्याच्या मागे नाही आहे. ज्ञान मिळवणं ही वारकरी संप्रदायाची अर्धी बाजू झाली. ज्ञान प्राप्त करून घेणं याला आम्ही कधी परमार्थ म्हणत नाही. आम्ही सत्कर्म करतो म्हणून आम्ही पारमार्थिक आहोत, आम्ही ज्ञान मिळवलंय म्हणून आम्ही पारमार्थिक आहोत, अहो माझ्या मुखातलं नामस्मरण बंद होत नाही म्हणून मी पारमार्थिक आहे, असं जर कुणाला वाटत असेल तर ती 100 नाही 200% खोटी आणि अर्धवट गोष्ट आहे. असं नसतं. मी आपल्याला सरळ सांगतो, आपल्याला काय मिळवता आलं याच्यावर परमार्थ ठरत नाही, आपल्याला मिळालेलं आपल्याला जगाला देता येतं की नाही याच्यावर परमार्थाची सूत्र ठरलेली असतात. सेवितो हा रस ही अर्धी बाजू झाली हो, पण वाटितो आणि का ही बाजू पूर्ण आहे ना. सेवितो हा रस म्हणून थांबता येत नाही आपल्याला. तुकोबारायांनी आपल्याला जो आदर्श घालून दिला, आपल्याला प्राप्त झालेला आनंद तुकोबारा एकटेच भंडारा डोंगरावर जाऊन जर भोगत बसले असते तर बीजेची वारीच भरली नसती, कधीच नाही. शूलभंजन पर्वतावर नाथ महाराजांना जो बोध प्राप्त झाला तो नाथ महाराजांनी जर पर्वतावर राहून आपला आपण भोगला असता तर नाथषष्ठीची वारी भरली नसती. ज्ञानोबारायांनी आपल्याला हरिपाठ दिला नसता, हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली नसती, विरहिणीचे अभंग दिले नसते, अनुभवामृत चांगदेव 65 सारखे ग्रंथ आपल्यापर्यंत आले नसते तर आत्तापर्यंत ज्ञानोबारायांच्या संजीवन सोहळ्याची वारी कधी भरली नसती, समाधी सोहळ्याची वारी. हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. आणि मग त्या ग्रंथांमधून जे येतं त्याचा अतिशय सुंदर परामर्श सरांनी सांगितल्याप्रमाणे या ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आला. सर म्हणतात तसं हा ग्रंथ वारकऱ्यांनी बघितलाच पाहिजे, पण सर थोडी खंत बोलून दाखवतो. खंत मुद्दाम बोलतो, सरांच्या उपस्थितीत बोलतो, दोष नाही, दोष नाही. मी खंत बोलून दाखवतो, त्याच्यानंतर एक सूचना पण करतो, ती पण सांगतो. काय आहे, आपल्या वडिलांची तात्यांची ही जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे, कर्तृत्व भूमी आहे. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने इथं कार्यक्रम व्हायला पाहिजे, कीर्तन व्हायला पाहिजे, प्रवचन व्हायला पाहिजे, ग्रंथ विमोचन व्हायला पाहिजे, गोष्ट सगळी खरी आहे. पण या ग्रंथाचं अंतरंग बघितलं तर हा ग्रंथ कुठल्या तरी विद्यापीठीय स्तरावरचा संदर्भ ग्रंथ व्हावा इतक्या योग्यतेचा आहे. आणि हा प्रकाशनाचा समारंभ जर आज एखाद्या शहरातल्या उच्च विद्याविभूषित अशा लोकांमध्ये जर झाला असता
तर याचं मूल्य म्हणजे आपल्याला कळत नाही असं मला म्हणायचंच नाही, असं मला म्हणायचं नाही. मला असं म्हणायचं आहे की या ग्रंथाचं मूल्य फार वरच्या दर्जाचं आहे. खेड्यामध्ये व्हावं होऊ नये असं मी म्हणत नाही आहे. म्हणून मी सूचना पण त्याच्याबरोबरीनं अशी करतो की या ग्रंथाचं पुन्हा एकदा प्रकाशन आपण संभाजीनगर विद्यापीठामध्ये करा, मराठवाडा विद्यापीठामध्ये करा. माझी विनंती राहील आपल्याला. या ग्रंथाचं मूल्य, याच्यातलं अंतरंग किंवा याच्यातला आशय घनता जर आपण बघितली तर पुणे विद्यापीठामध्ये आपण या ग्रंथाचं पुनर्विमोचन करा. माझी प्रार्थना आहे तुम्हाला. मी आलो आता तिथे येऊन मी हेच बोलणार. मला कुठे दोनदा वेगळं बोलतायत. मी तिथे येऊनही हेच बोलणार. पण कशा करता म्हणतो, हा ग्रंथ जसा वारकऱ्यांनी अभ्यासावा असा आहे ना, तसा हा ग्रंथ संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथ म्हणून संग्रही ठेवावा या योग्यतेचा आहे. म्हणून म्हटलं मी तुम्हाला, म्हणून म्हटलं. अनेक प्राध्यापकांचे उत्तमोत्तम लेख आहेत याच्यामध्ये. अनेकांनी खूप सुंदर विचार मांडलेत. मी बघितलंय, अर्थात पूर्ण वाचलं नाही, चाललंय मी, तरी पण मी हे बोलू शकतो. अर्थात पूर्ण नाही तर नाही, अर्ध तरी मूर्ख होईल. पण हा ग्रंथ विद्वानांनी सुद्धा प्रशंसावा. या ग्रंथाचं परिशीलन त्यांनी करावं, या ग्रंथाची समीक्षा त्यांनी करावी. आणि त्या समीक्षेतून जर दोष दिसला तर मी समीक्षकाची भूमिका योग्य आहे का अयोग्य आहे हे मी ठरवेन, त्याच्याकरता मी येईल. पण समीक्षकाला सुद्धा याच्यामधला दोष दिसणार नाही इतका ग्रंथ सुंदर झालाय. मी अनेक वेळेला तुम्हाला या कारणाकरता धन्यवाद. असं कोणी करत नाही, असं कोणी करत नाही. पण आपण हे धाडस केलं आणि आपणही केलं. कारण का, आध्यात्मिक क्षेत्रातल्या ग्रंथांचं प्रकाशन करण्याचं धाडस सहसा प्रकाशक करत नाहीत, कारण त्याला फारसे वाचक मिळत नाहीत. म्हणून सरांनी जी विनंती केली ना, अर्ध्या किमतीत द्या. वारकऱ्यांचा ग्रंथ आम्ही अर्ध्या काय पाव किमतीत देतो आम्ही. आमच्या आजोबांचा हरिपाठ विवरण नावाचा ग्रंथ आहे, आपल्याला माहिती आहे. 600 पानाचा ग्रंथ आहे. आम्ही 200 रुपयांना देतो. कुणाला जर विद्यार्थी आला तर फुकट देतो. ज्याला अभ्यास करायचा आहे त्याच्याकरताच हे वाङ्मय जर निर्माण झालं असेल तर ते त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे ना, याकरता. मग याच्यामध्ये साहित्य आहे, याच्यामध्ये तत्वज्ञान आहे. सहसा तत्वज्ञान आणि साहित्य हातात हात घालून जाताना वाङ्मयामध्ये दिसत नाही. कारण तत्वज्ञान हे नेहमी वृक्षता घेऊन जातं आणि साहित्य, आता म्हणत नाही असं मी, पण त्याला फारशी सखोलता राहत नाही. साहित्य तुम्हाला आता तर प्रश्नच वेगळा आहे. बहुतांश साहित्य मनोरंजनाच्या कडेनं जाणारं आता निर्माण झालेलं आपल्याला दिसून येईल, बरोबर आहे ना. बहुतेक साहित्य, पण हितेन सहितम साहित्यम ही जर साहित्याची व्याख्या केली तर ज्याच्यामध्ये हित सामावलेलं आहे त्याला साहित्य म्हणतात. आणि असं जर साहित्य या अर्थाने बघायचं असेल तर मला नाही वाटत की संत वाङ्मयापेक्षा वेगळं काही साहित्य या जगतामध्ये आता शिल्लक असेल किंवा अस्तित्वात असेल. ज्याच्यामध्ये हित सामावलेलं आहे ते साहित्य असेल तर हित फक्त ज्ञानोबाराय तुकोबाराधिक संतांच्या वाङ्मयातच आपल्याला दिसून येतं. अन्य वाङ्मय आपल्याला त्याच्याकडे प्रवृत्त करण्याकरता उपयुक्त ठरेल. साहित्याच्या दृष्टीने वेगळे विचार आहेत. परंतु संतांचं वाङ्मय हे साहित्य आणि तत्वज्ञान याची इतकी सुंदर सांगड घालतं, इतका सुंदर समन्वय करतं की साहित्याची मांडणी करताना आणि तत्वज्ञानाची मांडणी करताना संत वाङ्मयामध्ये संत वृक्षता येऊ देत नाहीत. आणि म्हणून दृष्टांताधिक साहित्याचा, अलंकाराचा त्याला आधार देतात, त्याला जोड देतात. आणि आधार देताना म्हणजे अशा पद्धतीनं काव्य मांडलं गेलंय की काव्याचा विषय तत्वज्ञान होऊ शकतो, हेही लोकांना स्तिमित करणार आहे. आणि अशा पद्धतीनं तत्वज्ञान मांडलंय की काव्याच्या परिभाषेतून तत्वज्ञान इतकं सोपं आणि सहज करता येतं, हे तत्वज्ञांना सुद्धा स्तिमित करणार. दोन्हीकडे वृक्षता घालवून देणं आणि कठीणपणा सुलभ करणं आणि त्याच्याकरता वापरलेल्या काव्याचा, त्याच्याकरता वापरलेल्या साहित्याचं गांभीर्य सुटून न देणं, विलक्षण प्रतिभा असली पाहिजे याच्याकरता. हे आपलं मनात आलन काव्य निर्माण झालं, टलाटन रीलारी जन म्हणे काव्य करणारी, अशा पद्धतीचं काव्य नाही आहे. ज्ञानोबारायांचं वाङ्मय आपण वाचा. पहिलं अध्यायातलं पहिलं गणपतीचं मंगलाचरण आपण जर पाहिलं तर आपल्याला कळतं की ज्ञानोबारायांनी काय वाङ्मय गणेशाची निर्मिती केली.
12व्या अध्यायाचं नमन पाहिलं तर आपल्याला ज्ञानोबा आपल्या वाङ्मयामध्ये ज्या गोष्टींची अपेक्षा आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ करतात त्याच्यातून ज्ञानोबारांची आपल्या ग्रंथाकडे बघण्याची प्रवृत्ती काय आहे हे आपल्याला कळून जातं. नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरून निफजवी माये साहित्य सोनियाची आखाणी उघडवी देशेची आक्षोणी विवेक वेलीची लावणी हो दे सैंग संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वागवाद आव्हाटे कुतर्काचे दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा तू आपुले स्नेह पल्लवे माते पांघरुशील सदैवे तरीच आता हे आघवे निर्मिन माय. काय भाषा, काय माझ्या ग्रंथामध्ये हवं आहे याची जी प्रार्थना ज्ञानोबारांनी आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ केली विलक्षण आहे. काय नाही त्यांच्या ग्रंथात, सहज जाता 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 ज्ञानोबाराय जे बोलत जातात इतकं विलक्षण आहे, इतकं विलक्षण. साहित्य म्हणाल तर साहित्य, तत्वज्ञान म्हणाल तत्वज्ञान. आमचे आजोबा असं सांगायचे अनेक वेळे, ते असं म्हणायचे की ज्याला आपला प्रपंच सुखाचा करायचा आहे त्याने ज्ञानेश्वरीतल्या दृष्टांताचा अभ्यास करावा आणि ज्याला आपला परमार्थ पूर्ण करायचा आहे त्याने ज्ञानेश्वरीतल्या सिद्धांताचा अभ्यास करा. इतके दृष्टांत परिपूर्ण. बरं, गंमत अशी आहे की ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वाङ्मयामध्ये इतके विविध दृष्टांत आलेत की त्या वैविध्याला आपण म्हणजे त्या वैविध्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. कल्पना आहे. आचार्य जसं मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य म्हणतात ना अध्यास भाष्यामध्ये, तसं मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य असं हे संत वाङ्मय. आम्ही किती प्रयत्न केले तरी आम्ही त्याच्या अंतापर्यंत पोचू शकत नाही. ज्ञानोबारांच्याच भाषेत बोलायचं झालं तर समुद्राहुनी खोल अर्थभरीत असं संतांचं वाङ्मय. समुद्रापेक्षा खोल अर्थ आहेत त्याच्या. आम्ही गमतीनं सांगतो समुद्राचा अंत लागत नाही, कधीच लागत नाही. समुद्राच्या तळापर्यंत कसं सामान्य माणसाला पोचता येईल. आपला दमसास जोपर्यंत टिकेल तोपर्यंत माणसाने तळ गाठण्याचा प्रयत्न करावा, परंतु आपण जिथे पोचलो आहोत तोच तळ आहे असा दावा करू नये. मी सरळ सांगतो आपल्याला, आपला दमसास जेवढा टिकेल तेवढा आतपर्यंत जाण्याचा प्रयत्न माणसाने करावा हे बरोबर आहे, पण मी तिथपर्यंत पोचलो हाच तळ आहे दावा करू नये. तसं जोपर्यंत आपली बुद्धी, आपली श्रद्धा, आपलं समर्पण, आपला अभ्यास आपल्याला मदत करतो तोपर्यंत ज्ञानेश्वरी गाथ्याचा अभंगाचा तळ गाठण्याचा आपण प्रयत्न करावा. पण मी सांगतो तोच अंतिम अर्थ आहे असा दावा कधीही करू नये. कारण ज्ञानोबारायांना काय सांगायचंय हे ज्ञानोबारायांशिवाय कुणालाच कळत नाही. तुकोबारायांना अभंगामध्ये नेमकं काय मांडायचंय हे तुकोबारायांशिवाय कोणीच खरं सांगू शकत नाही. आता आम्ही त्या संबंधानं बोलतो की ज्या अर्थी तुकोबारायांनी असं म्हटलंय त्या अर्थी असा अर्थ असेल, असं म्हटलंय त्या अर्थी असा अर्थ असेल, हे तर्कानं आम्ही बोलतो. आणि दुर्दैव हे सर की ज्याचा तर्क बरा वाटतो त्याला लोक विद्वान समजतात. हे मोठं दुर्दैव आहे. काय करता आता याला. संत वाङ्मय ही सोपी गोष्ट नाही. आता याच्यामध्ये पुष्कळ, म्हणून मी म्हटलं ना की मी जर बोलत राहीन तर दिवसभर बोलीन असा ग्रंथ झाला, असं चरित्र झालंय त्यांचं. ज्ञानोबारायांनी नटवलेली ज्ञानेश्वरी, तुकोबारायांनी नटवलेली आपल्याला एक अभंग मी सांगतो. आता कोठे धावे मन, आपल्याला अभंग माहिती आहे ना. तुझे चरण देखलिया भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद, आहे ना, सगळ्यांना माहिती असणारा अभंग आहे. आता कोठे धावे मन असं तुकोबारायांनी म्हटलंय. साहित्याच्या दृष्टीने जर याची थोडी मीमांसा केली साहित्याच्या दृष्टीने तर आता कोठे धावे मन हा परिसंख्य अलंकार आहे. अलंकार साहित्य दृष्टीने याची चर्चा केली तर आता मन कोठे धावे म्हणजे हा प्रश्न नाही आहे ना, हे सांगणं चालू आहे की आता आमचं मन कुठेही धावणार नाही, हे सांगणं चालू आहे ना. पण हे जे सांगणं चालू आहे ते एका प्रश्नातून सांगणं चालू आहे. आता कोठे धावे मन हा परिसंख्य अलंकार झाला. परिसंख्य अलंकार, परिसंख्य अलंकारामध्ये प्रश्नपूर्विका परिसंख्या, शुद्धा परिसंख्या असे दोन प्रकार. त्याच्यात तुकोबारांनी वापरलेला हा प्रश्नपूर्विका परिसंख्या नावाचा अलंकार, बस परिसंख्या अलंकार म्हणतात. असं कितीतरी, अशी कितीतरी मी आपल्याला ज्ञानेश्वरीत तर किती अलंकार, किती अलंकार.
ज्ञानोबारायांनी स्वतःनी चिंतन करताना उपमा श्लेष कोंदाकोंदी असं म्हटलं. उपमा आणि श्लेष हा शब्दालंकार आहे, उपमा हा अर्थालंकार आहे. अर्थालंकाराचं एक हे म्हणून उपलक्षण म्हणून उपमा घेतली, शब्दालंकाराचं एक उपलक्षण म्हणून श्लेष घेतला. उपमा श्लेष काही ठिकाणी श्लोक असा पाठ भेटते, उपमा श्लोक कोंदाकोंदी असा पाठ आहे. पण उपमा जर अलंकार असेल तर श्लेष शब्दालंकारात ते बसतं जा. त्यामुळे उपमा श्लेष कोंदाकोंदी माझ्या ग्रंथामध्ये या अलंकाराची कोंदाकोंदी झाली म्हणतात ज्ञानोबा. कोंदाकोंदी चकोर काही वाळवंट चुंबित असे ज्ञानोबाराय म्हणतात. परिसंख्या अलंकार, प्रश्नपूर्विका परिसंख्या अलंकार. हो, किती सांगू मी आपल्याला, किती हे आता अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हटलं ज्ञानोबारायांनी. ही अक्षरं नाहीत, अरे ब्रह्म साम्राज्यावर प्रकाश टाकणारी ही दीपिका आहे, ही अक्षरं नाहीच आहेत असं ज्ञानोबारायांनी म्हटलंय. अपन्नुती नावाचा अलंकार आहे, अपन्नुती अलंकार म्हणतात याला. हां, उपमेय आणि उपमानाच्या संबंधामध्ये उपमेयाचा निषेध करून उपमान जेव्हा उपमेयाची जागा घेतो तेव्हा अपन्नुती अलंकार सिद्ध होत असतो. साहित्यशास्त्र आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय बोलत नाहीत असं काहीच नाही हो. मी थोडंसं बोलू, अभिमानानं वाटेल तुम्हाला, अभिनिवेशानं वाटेल, अहंकारानं वाटेल, पण वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून अहंकार जरी मानलात माझा तरी मला चालेल. पण मी आपल्याला प्रामाणिकपणाने सांगतो, जगात असा विषय नाही की ज्याची चर्चा ज्ञानोबाराय तुकोबारायांनी केली नाही. असा विषय नाही जगाच्या पाठीवर की ज्याची चर्चा ज्ञानेश्वरीत नाही आणि गाथ्यात नाही. अरे केवढं परिपूर्ण वाङ्मय, आणि आपलं भाग्य आहे की हे वाङ्मय आपल्या भाषेत निर्माण झालंय. हे आपलं भाग्य आहे, सगळ्यात मोठं भाग्य आपलं हे आहे. ज्ञानेश्वरी गाथा मराठीत आहे, नामदेवराय मराठीत बोलतात, नाथ महाराज मराठीत बोलतात. एवढं वाङ्मय वैपुल्य भारत देशामध्ये अन्य प्रांतामध्ये आपल्याला दिसणार नाही. हो, नाही असं नाही आहे, संत झाले नाहीत असं नाही, पण वाङ्मय विपुलतेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र केव्हाही सरस आहे. कितीतरी असे अलंकार, कितीतरी अशा पद्धतीचं साहित्य आपल्याला दिसून येतं. गीतेच्या शेवटी ज्ञानेश्वरीमध्ये धृतराष्ट्राने संजयाला असं विचारलं की संजय, तू हे सगळं मला सांगितलंस, याची मला गरज नव्हती. काय भगवान असं म्हणाले आणि तसं मी हे विचारलंच नव्हतं तुला. माझा प्रश्न काय होता, मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय, एवढाच माझा प्रश्न होता की नाही. तू हे एवढं लांब लचक 18 अध्याय मला कशाला सांगितले, मला काही घेणं देणं नव्हतं याच्याशी. आता मला हे संपत आल्यावर मला तू एवढंच सांग की मला असं वाटतं की माझ्या मुलांकडे पांडवांपेक्षा 1.5 पट सैन्य जास्त आहे आणि माझ्या 100 मुलांचं सामर्थ्य पांडवांपेक्षा जास्त आहे. तर मला असं वाटतं की माझी मुलं या युद्धामध्ये जिंकतील. तुला काय वाटतं, मा तुझे ज्योतिष कैसे, सांग तुला काय वाटतं, तुझा अंदाज काय आहे. तर तुझा अंदाज काय आहे म्हणल्यानंतर संजय यांनी काय उत्तर दिलं, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हे संजयाचं उत्तर आहे. याच्यावर ज्ञानोबारायांचं बोलणं काय, पहिली ओवी या श्लोकाच्या खालची. ज्ञानोबाराय काय म्हणतात, यया बोला संजयो म्हणे, जी येर येरांचे मी नेणे, आयुष्य जेथे जिणे ते पुढे की गा. किती सरळ आहे. संजय म्हणाले, ज्ञानोबारायांचा संजय म्हणतो की मला या दोघांमधल्या भांडणाचा निर्णय का लागेल मला माहीत नाही. येरांचे मी नेणे मला माहीत नाही. याच्यावर संजय यया बोला संजयो म्हणे, हे बोलण्यावर संजय असं म्हणाले की या दोघांचा मधल्या भांडणाचा युद्धाचा निर्णय काय लागेल मला माहीत नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो, ज्याचं आयुष्य राहिलंय तो जिंकलाय. अरे कौरव जिंकतील का पांडव जिंकतील हा प्रश्न आहे ना, मग ज्याचं आयुष्य राहिलंय तो जिंकेल. हा अर्थांतरन्यास नावाचा अलंकार आहे. आपण ज्ञानेश्वरीकडे उपासनेच्या दृष्टीने बघतो, ही योग्य गोष्ट आहे, पण उपासनेतून अभ्यासाची प्रवृत्ती वाढली पाहिजे की नाही. उपासनेतून आता ते अर्थांतरन्यास अलंकार म्हणजे काय, तो कुठे वापरायचा, कसा वापरला गेलाय, त्याची चर्चा करायचं कारण नाही मला, त्याची चर्चा करायचं कारण नाही. हे सुख की भय हे जाणा तुम्ही 11व्या अध्यायामध्ये आहे ना. विश्वरूप दर्शनामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्या हे सुख आहे का हे भय आहे हेच कळत नाही. संदेह नावाचा अलंकार आहे. संदेह ज्ञानोबारायांच्या पावला पावलाला, तुकोबारायांच्या पावला पावलाला अलंकाराची योजना आहे हो. केवढं साहित्य आहे
आणि या दृष्टीने आपण या ग्रंथा मागे खूप पूर्वी, मी सांगतो तेही खूप वर्ष झाली, ते म्हणजे कदाचित माझ्या वयाचे जे असतील किंवा माझ्यापेक्षा मोठ्या वयाचे असतील त्यांच्या जन्माच्या यादी आपल्या कदाचित तारुण्यामध्ये ज्ञानेश्वर दर्शन नावाच्या 2 खंडांच्या ग्रंथाचं विमोचन झालं होतं. ज्ञानेश्वर दर्शन आणि धनेश्वर वकील त्यांच्याकडून. आणि त्या ग्रंथामध्ये ज्ञानोबारायांच्या जीवन दर्शनाच्या जवळजवळ सगळ्या कंगोऱ्यांचा विचार करण्यात आला. म्हणजे महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार, महामहोपाध्याय अभ्यंकर शास्त्रीजी यासारख्या महानुभावांचे त्याच्यामध्ये लेख आहेत. ज्ञानोबारायांच्या म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ज्ञानोबारायांच्या चरित्राचा विचार झाला, साहित्य दृष्टीने विचार झाला, सगळ्या दृष्टीने. आणि फक्त अनुकूल नाही, काही प्रतिकूलतेतूनही विचार झाला, काही प्रतिकूलतेतूनही झाला. ते ज्ञानेश्वरीचा शास्त्रीय अभ्यास म्हणून लेल्यांचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीतल्या चुका असा एक लेख लिहिला आहे. ओवी छंदामध्ये काय दोष निर्माण झाले का, मग ते पाठांतरात झाले का, कालाच्या ओघात झाले का, रचनेतच झाले, याची चिकित्सा काय असेल ती असेल. आता तो आपल्याला वाचायला आवडणार नाही हे मला माहिती आहे, कारण ज्ञानोबाराय आणि चूक या 2 गोष्टी कधी एका केंद्रात येणार नाहीत. जे चुकूनही चुकत नाहीत त्यांनाच आम्ही संत म्हणतो. असं आहे ना, त्यामुळे आपल्याला ते पटणार नाही. पण एक चिकित्सा करताना, मीमांसा करताना दोन्ही भूमिका बघाव्या लागतात. आक्षेपांना उत्तरं देता आली पाहिजे, पण त्याच्याकरता एक शास्त्रीय पद्धतीचा अभ्यास लागत असतो. तर या ग्रंथामध्ये तशा पद्धतीचे अभ्यासक अशा पद्धतीचा अभ्यास करून त्यांनी संत वाङ्मयाच्या संबंधानं जे चिंतन केलं आहे ते खरोखर सुंदर आहे, खरोखर छान आहे, अभ्यासाला प्रवृत्त करणार आहे आणि आपल्या विचाराचा आयाम वाढवणार आहे. हे लक्षात घ्या. आपल्या विचाराची कक्षा रुंदावणारं असं चिंतन या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलं आहे. त्या ग्रंथाचा आपण निश्चित त्या ग्रंथाचं परिशीलन केलं पाहिजे. जसं जमेल तसं. मला ह्याची कल्पना आहे की आपल्याला, आपण ज्ञानेश्वरी, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन याच्यामध्ये रमणारे लोक आहोत. फारसं तत्त्वज्ञान, साहित्य हे आपल्याला पटकन कळणार नाही. पण संतांच्या वाङ्मयाचं हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे की संत वाङ्मय वाचताना कधीच पटकन कळत नाही, वाचत गेलं की कळत जातं. तसा हा ग्रंथसुद्धा आपण वाचत जा, म्हणजे आपल्याला तो कळत जाईल याचा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो. सरांनी आणखीन एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या काळात काही आपण नव्हतो. आपण काही तुकोबारायांच्या काळामध्ये नव्हतो, आपण काही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नव्हतो. तुकोबारायांचं दर्शन घ्यावं, ज्ञानोबारायांचं, चोखोबारायांचं दर्शन घ्यावं एवढं काही सद्भाग्य आपल्याला लाभलं नाही. पण नंतर का होईना आपण जन्माला आलो, त्यांच्या नंतर जन्माला आलो, हेच आपलं भाग्य. मला तर बऱ्याच वेळेला असं वाटतं की तुकोबारायांच्या नंतर जे जन्माला आले ना तेच खरे भाग्यवान आहे. आधी आलेले तेवढे भाग्यवान नाही, कारण त्यांना गाथा वाचायलाच मिळालं नाही. ज्ञानोबारायांच्या आधी जन्माला आलेल्यांना ज्ञानेश्वरी वाचायलाच मिळाली नाही. कशाचं भाग्य, कशाचं भाग्य. आमच्या दृष्टीने काही ते भाग्य नाही. आम्ही भाग्य त्याला म्हणू ज्यांना ज्ञानेश्वरी वाचता आली, गाथा वाचता आला, हे भाग्यवान खऱ्या अर्थाने. आपण काही तुकोबारायांच्या काळामध्ये नव्हतो, किंवा असलो तरी मंबाजीच्या रूपानं वगैरे कुठे असलो तर असू, मला नेमकं सांगता येणार नाही ज्याच्या त्याच्या कर्मानुसार, पण असलो तर असूही कदाचित, काय माहिती आपल्याला. परंतु त्या काळामध्ये काही आपल्याला बघता आलं नाही. पण ज्ञानोबाराय तुकोबाराय सकल संतांचं चरित्र आणि वाङ्मय डोळ्यासमोर ठेवून त्यांना आपल्या जीवननिष्ठा समर्पित करून त्या वाङ्मयाच्या आणि चरित्राच्या आधारानं आपल्या जीवनाची मार्गक्रमणा करणारे जे काही महानुभाव या महाराष्ट्रामध्ये नंतरच्या काळांमध्ये जन्माला आले, तिथपर्यंतचा विचार सरांनी सांगितला आपल्याला की अगदी वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, शंकर महाराज कंधारकर, रंगनाथ गुरुजी, वास्कर परंपरा, देहूकर परंपरा, या परंपरा या संत वाङ्मयाच्या चरणी आपल्या जीवननिष्ठा समर्पित करून राहणारी ही मंडळी, अशी अनेक, मी अगदी सरळ साधी नावं आपल्यासमोर ठेवली. या मंडळींना तरी आपल्याला बघता आलं. ज्या काळामध्ये गुरुजी होते, मामासाहेब होते, महाराज होते, कंधारकर महाराज होते, ही सगळी फड परंपरा मोठ्या जोमात कार्य करत होती, तो काळ ज्यांनी पाहिलाय ना, तो काळ, आता तुमच्यापैकी अनेक लोकांनी हे पाहिलं असेल,
माझ्यासमोर जी वयोवृद्ध मंडळी मला दिसतात, मामांना बघितलेले अनेक लोक असतील, गुरुजींना बघितलेले, अरे गुरुजी तर तुमच्याच जिल्ह्यातले, तर गुरुजींना बघितलेले अनेक लोक असतील. तर ज्यांनी या लोकांना बघितलंय ना, मला असं वाटतं की त्यांनी वारकरी संप्रदायाचा सुवर्णकाळ पाहिला, सुवर्णकाळ पाहिला. आताची परिस्थिती काय आहे याच्याबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही, मला बोलण्याचं कारणही नाही. कीर्तनामध्ये काय बदल झाले, कीर्तनं कशी व्हायला लागली, हे काही आत्ता आपल्याला चर्चा करण्याचं कारण नाही. त्याच्याकरता स्वतंत्र प्रवचन करू कधीतरी. हां, कारण तो आता साधा बोलण्याचा विषय राहिला नाही आता तो. तर आता ते हा विचार करा. पण यांनाही ज्यांनी बघितलं नाही, याही महानुभावांना ज्यांनी बघितलं नाही, त्यांचा विचार केला, त्यांच्या त्या दृष्टीने त्यांनी बघितलं नाही. आम्ही मामांना बघितलं नाही, आम्ही बघितलं नाही, माझ्या जन्माच्या आधीच मामा गेले. मग आता काय करणार? आमच्या आजोबांना आम्ही बघितलं, कंधारकर महाराजांना आम्ही बघितलं, गुरुजींना आम्ही बघितलं. ही मंडळी आमच्या घरी येत होती, आम्हाला दर्शन झालं त्यांचं, ही सगळी मंडळी दिसली आम्हाला. पण अनेकांना, माझ्यानंतरच्या कदाचित पुढे जन्माला आलेल्या लोकांना हे दिसलं नाही. पण मग आता संत वाङ्मयाच्या प्रती आपल्या जीवननिष्ठा समर्पित करून कशा पद्धतीनं जगायचं असतं, आपल्या परमार्थाचा जिवंतपणा कसा अबाधित ठेवायचा असतो, आपल्या पारमार्थिक विचारधारेशी कशी तडजोड करायची नसते, आपला परमार्थ सुकर व्हावा, सरळ चालू राहावा, याच्याकरता प्रापंचिक जीवनाशी कशीही तडजोड केली तर कशी चालते, आणि प्रपंचामध्ये निर्माण झालेली प्रतिकूलता ही परमार्थाच्या दृष्टीने अनुकूलता कशी मानायची असते, ही जीवनचरित्र जर आपल्याला बघता आली नसतील त्या काळामध्ये, तर ती चरित्र आपल्याला तात्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळणार आहेत. त्या सगळ्या प्रापंचिक तडजोडी किती करता येतात, पण त्याच्याकरता पारमार्थिक निष्ठेशी तडजोड कधीही करायची नसते. या भूमिकेवर ज्यांनी आपलं जीवन जगले, त्याच्यामध्ये शेती हा सगळ्यात प्रशस्त मार्ग आहे. उत्तम परमार्थाचा मार्ग म्हणजे शेती आहे. कारण शेतीमध्ये जेवढा परमार्थ साधला जातो तेवढा नोकरीमध्ये साधला जात नाही. कारण नोकरीमध्ये टेबल असतो, आणि टेबल आला की टेबलाच्या खालूनही काही येत असतं. शेतामध्ये टेबल नाही. जेवढे कष्ट आम्ही करू, भगवंताच्या इच्छेने आमच्या प्रारब्धानुसार जेवढं फल आम्हाला मिळायचं तेवढं मिळेलच. त्या फळामध्ये काही मग कोणी आडवं घातलं तरी ते फळ मिळायचं राहत नाही, आणि मिळायचं नसलं तर किती काही केलं तरी ते मिळत नाही. आमचं कर्म, आमचे प्रयत्न, आमची श्रद्धा, या सगळ्याचा सुंदर समन्वय शेतीमध्ये होतो. म्हणून शेती हा उत्तम परमार्थाचा प्रशस्त मार्ग आहे तसं जर बघितलं तर. परंतु बाकीचं सोडून द्या. पण अशा पद्धतीचं जीवन जे जगले, आणि आपल्या जगण्यातून ज्यांनी लोकांसमोर आदर्श निर्माण केला नाही पण त्यांचा आदर्श निर्माण झाला, अशा पद्धतीचं जीवनचरित्र वडिलांच्या चरित्रामधून आपण मांडलेलं आहे. फार सुंदर चरित्र आपण लिहिलं. आपल्या चिरंजीवांनी, भावानी त्याच्यामध्ये, भाऊ, चिरंजीव, आपलं सगळं कुटुंब त्याच्यामध्ये सहभागी आहे. हे वाचताना कळत होतं. मी स्वरूप आणि साहित्यापेक्षा सुद्धा जरा चरित्रात रमलो सर. कारण हे कसं आहे, हे निवांत वाचण्याचं आहे. मला गडबडीनं वाचून, चरित्रही गडबडीनं वाचून नाही, पण चरित्र वाचताना मनुष्य स्वाभाविक चरित्राचं एक अंग होत जातो, चरित्रामध्ये गुंतत जातो. आपण त्याच्यातलं एक कोणीतरी पात्र आहोत या भूमिकेने त्याच्यात तो रममाण होतो. तसा मी रममाण झालो. त्यामुळे चरित्र बहुतांश माझं वाचून झालं. आणि जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मधला जो जीवन नावाचा काल आहे तो कसा जगायचा असतो, आणि या जीवनाला पारमार्थिक विचाराचं अधिष्ठान दिल्याशिवाय आपला प्रपंचही समृद्ध होत नसतो, या विचाराचा परामर्श या चरित्रातून घेतला गेला. तो आपण पहा. या दोन्ही ग्रंथाचं परिशीलन आपण करा. एका बाजूला संतांच्या तत्त्वज्ञानाची मांडणी आहे, आणि दुसऱ्या बाजूला ते तत्त्वज्ञान कसं जगायचं असतं याची मांडणी आहे. या दोन्ही ग्रंथाकरता मी पुन्हा एकदा सर आपल्याला धन्यवाद देतो. आणि सर आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद, आणि मी कृतज्ञ आहे आपल्या चरणी की अशा पद्धतीच्या ग्रंथाचं संपादन आपण आणि कवठेकर सरांनी केलं. कारण हे कार्य सोपं नव्हतं, नक्की सोपं नव्हतं. कारण आता हा विषय वाढत जाईल, पण अशा पद्धतीची मांडणी करत असताना फार काटेकोर राहावं लागतं. म्हणजे विषयाच्या सुसूत्रतेबद्दल जेवढं काटेकोर राहावं लागतं ना, तेवढंच या विषयाच्या मांडणीच्या संबंधामध्ये काही विपरीत या निमित्तानं लोकांपर्यंत पोचू नये याच्याकरता फार सावध राहावं लागतं. अर्थात लेखक तसे नाही आहेत, ही गोष्ट जरी खरी असली
तरीसुद्धा ती मांडणी आणि त्याची रचना करताना, त्याचा आकृतिबंध निर्माण करताना ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याकडे आपण दोघांनी फार काटेकोर लक्ष दिलं आहे. त्यामुळे आपल्या दोघांच्याही चरणी मी नतमस्तक आहे. आपल्याला पुन्हा पुन्हा धन्यवाद. आपल्या परिवाराच्या चरणी मी नतमस्तक आहे. वारकरी परिवार आहे, त्यामुळे आम्हाला वारकरी म्हटलं की लोटांगण घालायला कसली आम्हाला प्रतिबंध नाही, कसल्या अडचणी नसतात. त्यामुळे आपल्याही परिवाराच्या चरणी नतमस्तक आहे. मी पुन्हाच आपल्याला प्रार्थना करतो, आपल्याला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो सर, की आपण खरोखर हे धाडस केलं आहे. एवढा मोठा कोणी छापत नाही, कोणी हे धाडस करत नाही, कोणाच्या ठिकाणी ही प्रवृत्ती नाही की आपण अशा विषयावरती ग्रंथनिर्मिती करण्याकरता आपण कटिबद्ध झालात आणि अशा पद्धतीची ग्रंथ निर्मिती आपण आपल्या प्रकाशन संस्थेकडून केली. त्याबद्दल आपल्याला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या सर्व सहकार्यांना, आज दोघंही सर इथं उपस्थित आहेत असं मला सांगण्यात आलं आहे, सोनावणे सर, कैलास सर, आपल्या दोघांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपण या ग्रंथाची निर्मिती करून महाराष्ट्राला आणखीन एका अर्थानं विचारांनी समृद्ध केलेलं आहे. संत वाङ्मयाकडे बघण्याच्या एका नवीन विचाराला आम्हाला प्रवृत्त केलेलं आहे, विचाराकडे आम्हाला प्रवृत्त केलेलं आहे. याबद्दल सर्व लेखकांचे, प्रकाशकाचे, संपादकांचे आणि निर्मिती करणाऱ्या चोरघडे परिवाराचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अंतःकरणपूर्वक ऋण वारकरी संप्रदायावर राहील. वारकरी संप्रदाय कृतज्ञ आहे. वारकरी संप्रदायाने या ग्रंथनिर्मिती करता ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आपलं कौतुक करावं, आपल्याला अशा कार्याकरता उदंड आयुरारोग्य द्यावं अशी प्रार्थना संतांच्या, भगवंताच्या चरणी करतो. मलाही या कार्यक्रमाकरता आपण आमंत्रित केलं म्हणून अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. खरं तर मी या विषयावर सरांपुढे बोलावं एवढा अधिकारी कधीच नव्हतो. हां, माझी परंपरा मोठी आहे हे मला मान्य आहे, परंपरा मोठी आहे, पण परंपरेत आला म्हणजे संताचे ते आप्त नव्हती संत, हे तुकोबारायांचंच वचन आहे ना. त्यामुळे मी काही त्या अधिकाराचा, निदान आपल्यासमोर तरी, मला माहिती आहे आपण संभाजीनगरमध्ये भेटलेलो आहोत वारंवार, आपल्या वक्तृत्वाचा लाभ काही वेळेला मला झालेला आहे माझ्या सद्भाग्यानं. त्यामुळं आपल्यासमोर मी हे बोलावं असं नाही. तथापि एक सांप्रदायिक भूमिका म्हणून जी काही मला मांडता आली ती मांडण्याचा मी प्रयत्न केला. ही आता मी जरी ग्रंथावर बोललो असलो तरी हेच प्रवचन आहे असं समजतो आणि थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम, संत जनाबाई महाराज. सामुदायिक आपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पावो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनीतिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. हेथ मने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे बरी ज्ञान देवो सुखी हा झाला, येणे बरी ज्ञान देवो सुखी हा झाला, येणे बरी ज्ञान देवो सुखी हा झाला. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.